होळी म्हटलं की सण आठवतो, पण आपण कोणत्याही सणाला पुरणपोळी केली नाही तरी चालते. पण होळी हा सण असा आहे ना, तिथे पुरणपोळी ही लागतेच. आणि प्रत्येक ठिकाणी मला तर असं वाटतं की पुरणपोळी बनवतच असतील. बाकीच्या सणांना आपण दुसरासुद्धा नैवेद्य करू शकतो, पुऱ्या बटाट्याच्या भाजीचा वगैरे नैवेद्य करतात. पण होळी म्हटलं की पुरणपोळी ही आलीच. तेच आज आपण बघणार. नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत न लाटता पुरणपोळी. कुठेही त्याला तामझाम करायचं नाही, अगदी थोडं थोडं करून आहे ना मस्त छान असेल. सर्वात पहिले आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने आणि 15 ते 20 मिनटं डाळ भिजत ठेवायची. 15 ते 20 मिनटं भिजलेली डाळ तुम्ही बघू शकता एका मस्त छान कुकरमध्ये काढायची. कुकरमध्ये डाळ पटकन शिजली जाते. आता 1 वाटी मोठ्या कुकरच्या जे घेतलेल्या असतात ना, ते तशी डाळ घेतली तर तुम्ही 3 पट पाणी म्हणजेच 3 वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. थोडीशी हळद घालायची, हळदीने छान कलर येतो आणि पिवळसर असं आपलं पुरण तयार होतं. इकडे डाळ शिजेपर्यंत आहे ना, आपल्याला इथे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं, जे की पुरणपोळीला लागणार आहे इतकंसं. आता पीठ बघा इथे घेतलेलं आहे, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करत हे पीठ एकदम सैलसर मळायचं आहे, कारण आपण ह्याला अजिबात लाटण्याचा वापर करणार नाही आहे. पातळ असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला याचं पीठ असं मळून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. आपण नेहमी जेव्हा तेलाचा वापर करतो त्यावेळेस कमी करतो, पण आता थोडंसं आपल्याला इथे तेलाचा वापर जास्त होणार आहे, कारण आपण विदाऊट लाटण्याच्या ह्या पुरणपोळ्या बनवणार आहोत. ह्या पुरणपोळ्यासोबतच मी तुम्हाला आमटीची सुद्धा रेसिपी सांगणार आहे इथे. तर ब्लॉग स्किप न करता बघा, रेसिपी छान होणार आहे. तर बघा, छान असा मऊसूत असा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा तेल टाकायचं आणि मस्त छान असा हा इकडे ठेवून द्यायचा साईडला भिजण्यासाठी, मग उसूत लुसलुशीत होतो. इकडे बघा आपली आता भिजलेली डाळ होती, त्याच्यामुळे आपल्या इथे आहे ना 3 ते 4 शिट्ट्यामध्येच हे डाळ मऊसूत शिजलेली आहे बघा. आता ही डाळ वेगळं आणि पाणी वेगळं करून घ्यायचं. जे तुमच्या घरी पुरणाची चाळण असेल ना, त्या चाळणीच्या साह्याने आपण हे पुरण वेगळं करून घ्यायचं आणि या पुरणाला असा तडका द्यायचा की जेणेकरून हे व्यवस्थित आपलं पुरण घट्टसर होईल आणि छान असं होईल. काढून घेतलेलं येते ना बघा, हे जे पाणी आहे ना, ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. आणि आमटी थोडीशी घट्टसर व्हावी आणि पाणी वाढवावं लागतं, त्यामुळे ह्याच्यामधली डाळ थोडीशी गूळ टाकायच्या आधी डाळ ह्याच्यामधली काढून घ्यायची आणि मस्त अशी छान. आता इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्तसुद्धा तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण शक्यतो मापाप्रमाणे घेतलं की छान होतं स्वयंपाक, त्यामुळे असं प्रमाण चुकवू नका. आता इथे मिडियम गॅस ठेवलेला आहे, गूळ मिक्स केलेला आहे. आता इथे आहे ना थोडंसं मॅश करून घ्यायचं, जेणेकरून पटापट असं हे ना शिजलं जाताना आपल्याला वाटताना सुद्धा आहे ना हे होत नाही. अशा पद्धतीचे तुम्ही बघू शकता. मस्त असं हे वाटून घ्यायचं, लगेच शिजलं जातं. आता गूळ जो टाकल्यानंतर आहे ना आपलं पुरण पातळ होतं, तिथं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. थोड्या वेळाने म्हणजेच की 2 ते 3 मिनटाने हे पुरण आपलं पटकन असं दाटसर व्हायला येतं. तर बघू शकता तुम्ही याला अगदी हे आता ना पुरणपोळी बनवण्या इतकं हे करून घेतलं आहे बघा, इतकं शिजवून आणि छान मिक्स करून घेतले बघू शकता तुम्ही. आता याच्यात वेलची पूड घालायची, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. छान असं मॅश करून घेतलं आणि हे आपलं दाटसरसुद्धा व्हायला आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त ही जर पद्धत तुम्ही वापरली ना तर पटकन होतं, हे वेळ लागत नाही आहे. आता आपलं बनवण्यासाठी रेडी होईल ना असं आपलं हे पुरण रेडी. ह्याला टोटल आहे ना 3 ते 4 मिनटं लागलेले आहेत. तर ते 4 मिनटामध्ये हे आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही. इथं जे आपलं ओलादनं असेल किंवा एखादा चमचा सुरी असेल ना, ते असे ठेवून बघायची, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपलं पुरण तयार आहे. आता हे पुरण साईडला ठेवून द्यावे. आता आपण आमटीची रेसिपी बघूया. आमटीसाठी लागणारं सर्वात प्रथम साहित्य खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता. 1 ते 1.5 मिनटं व्यवस्थित त्याला छान कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचा. बघू शकता, सतत हलवायचं. मस्त याच्याच मध्ये आहे ना 1 कांदा घ्यायचा, कांदा, लसूण आणि अद्रक परतवून घ्यायचं.
हे सुद्धा छान. आता काही जण आहेत ना, ते आहे ना ह्याच्यामध्ये कांदा आणि ह्याचा वापर करत नाहीत, कांद्याचा आणि अद्रकचा वगैरे वापर करत नाहीत. पण या पद्धतीने तुम्ही एकदा आमटी बनवून बघा, खूप छान होते, चवीला सुंदर अशी लागते. तर हे वाटण वाटून घेऊया. कांदा तुम्ही स्किप केला ना तरीसुद्धा चालेल, कोणी वाटणं. आणि या वाटणामध्ये कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं, किंवा विदाऊट पाण्याचं सुद्धा तुम्ही हे वाटण तयार करून घेऊ शकता. दाटसरपणाही येतो आणि चवीलासुद्धा छान असं लागतं. त्याच्यामुळे आहे ना हे करून घ्यायचं. इथं कढईमध्ये तेल घालायचं, जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता घालायचा. छान असं कढीपत्त्याने वास आणि छान येतो, सुगंधसुद्धा छान येतो. थोडेसे सुके मसाले घालायचे जे की आपल्या घरी उपलब्ध असतात. हळद घालायचे आणि लाल तिखट घालायचं, जे तुमचा घरचा मसाला असेल ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. आणि गरम मसाला घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. आणि जे आता आपण वाटण तयार केलं होतं ना, ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं. बघू शकता हे वाटण आहे ना, हे वाटण घातल्यानंतर 1-2 मिनटं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं, छान असं परतवून घ्यायचं. थोडंसं कडेने तेलसुद्धा सुटेपर्यंत असं मस्त मसाला हा परतवून घ्यायचा. आणि जी आपली जी डाळ होती आमटीची ती याच्यामध्ये घालून घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये आहे ना, जर तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल ना तर थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं. आत्ता जरी तुम्हाला ही आमटी असे दिसत असेल ना, उकळल्यावरती खूप छान असा ह्याला कलर येतो आणि खूप छान अशी ही आमटी आपली तयार होते. आणि बघू शकता तुम्ही तर आमटी आपली तयार आहे. जर तुम्हाला दाटसर वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. वरून छान अशी कोथिंबीर घालायची. आमटी तर आपली तयार आहे. आता आपण इथे पुरणपोळी बनवायला घेऊया. तर पुरणपोळी बघू शकता, पीठ किती असं सैलसर मळेल आहे, भिजलेलं सुद्धा छान आहे. आता जितका तुम्हाला हवा आहे ना तितका एक गोळा तयार करून घ्यायचा. आणि हे जे पुरण आहे ना ते पुरण पण आपल्याला असंच बघा, कुठे वाटायची अजिबात गरज लागलेली नाही आपल्याला, इतकं मॅश करून घेतलं आपण छान. आता जितकी कणिक आहे ना तितकंच पुरण घेतलेलं, एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा आहे ना तयार करून घेतलेला आहे. जर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल तर तुम्ही काढू शकता किंवा तिथल्या तिथे सुद्धा प्रेस करू शकता. मस्त छान असं हे करायचं. आणि तुम्ही इथे पळपट नाही घेतला ना तरीसुद्धा चालेल, हाय असं सुद्धा तुम्ही हे ह्याच्यावरती लाटू शकता. आणि आता आपल्याला इथे आहे ना तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने, पेपरला आणि पोळीच्या ह्याला उंड्याला. आणि ते छान असं हाताने ही पोळी अशी थापून घ्यायची आहे बघा, इकडून तिकडून सहज चारही बाजूने मस्त छान अशी ही पोळी हाताने सरकली जाते. किती इझिली सरकली जाते तुम्ही बघू शकता. मस्त छान अशी ही पोळी सरकली जाते बघा. अशा पद्धतीने ही पोळी अशी आपल्याला थापून घ्यायची आहे छान असं. ज्यावेळेस ही पोळी आता आपण तव्यावर घालणार आहोत ना त्यावेळेस थोडीशी काळजी घ्या, कारण हे प्लॅस्टिक आहे ना तव्याला चिटकू शकतं. पण अशा पद्धतीने तुम्ही पोळी करू शकता, किंवा तुम्ही छोटासा जितका तुम्हाला पोळी थापायची आहे ना तितकाच तुम्ही कागद कटसुद्धा करून घेऊ शकता. छान अशी टम्म फुगलेली ही पोळी आपली तयार आहे बघू शकता. इथं तूप किंवा तेलाने मस्त अशी आपल्याला ही दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायची. दिवसभर अशी ठेवली ना तरीसुद्धा तुम्ही मऊ आणि मस्त राहणार. आतून पुरण किती आहे ते बघू शकता तुम्ही, किती छान अशी फुगलेली टम्म फुगलेली ही पोळी आहे बघू शकता. अशा पद्धतीच्या ह्या पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत आणि छान अशा आपण ह्या दुधाबरोबर तुपाबरोबर खाऊ शकतो. कोरडीसुद्धा इतकी चवीला अप्रतिम लागते ना विचारूच नका. तर कशी वाटली ही होळी स्पेशल पुरणपोळी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात